Okay, have you noted the statement? Have you drawn the given diagram? Yes, sir. What about others? Shall we wait for 1 minute? Hello. Yes, sir. Sir. हा स्टेटमेंट आणि डायग्राम काढून झाली का? Yes, sir. Yes. Okay. Shall we start the discussion now? Yes, sir. Okay. The first thing we have to identify here is that the two cylinders given, they are identical. तर आयडेंटिकल हे दोन रिस्पेक्ट मध्ये आहे. फर्स्ट इन टर्म्स ऑफ डायमीटर्स अँड अदर इन टर्म्स ऑफ देअर वेट. तर हे जो उजवीकडचं सिलेंडर आहे त्याला आपण 1 म्हटलं, डावीकडचं आहे त्याला 2 म्हटलं. तर दोन्ही सिलेंडरचा डायमीटर सेम आहे, दोघांचं वेट हे सेम आहे. किती दिलंय? 500 न्यूटन. बरोबर आहे. अजून काय सांगितलंय? दे आर प्लेस्ड इन अ ट्रफ. ट्रफ म्हणजे काय? तर दोन चॅनलने मिळून तयार झालेला हा एक सेक्शन आहे. त्या ट्रफ मध्ये ते रेस्ट होत आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला काय काढायचंय? व्हॉट वी हॅव टू फाइंड आउट? डिटरमाइन the reactions developed at the contact points A, B, C and D. म्हणजे A point, B point, C point आणि D point. जिथं जिथं हे सिलेंडर एकमेकांना किंवा चॅनलला टच करतात त्या त्या ठिकाणचे आपल्याला रिएक्टिव्ह फोर्सेस कॅल्क्युलेट करायचे आहेत. Have you understood the statement of the problem? Yes, sir. So this is the statement of the problem. Okay. Now read the steps. किंवा असं करा बेटर वे. राईट डाउन सोल्युशन. स्टेप्स आपण एक्झिक्यूट करताना डिस्कस करूया. ओके. बाकीचे लेट कमर्स डायग्राम काढलेले आहे का? स्टेटमेंट लिहिले का? Yes, sir. Yes, sir. Okay. Write down. Draw the free body diagrams for both the cylinders. Draw the free body diagram for both the cylinders. चला फ्री बॉडी डायग्राम कसे येईल मला सांगा. स्टार्टिंग फ्रॉम पॉइंट ए सिरियल आपण जाऊया. कॅन यू इमॅजिन अबाउट द फ्री बॉडी डायग्राम? फ्री बॉडी डायग्राम मध्ये आपण काय करतो सांगा? सपोर्ट घेत नाही. वी अज्युम दॅट द सपोर्ट्स हॅव बीन रिमूव्ड. जे सपोर्ट्स आहेत ते रिमूव्ह केले असं आपण अज्युम करतो. बरोबर आहे. आणि काय दाखवतो? डिफरंट ऍक्टिव्ह अँड रिएक्टिव्ह फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉडी. तर ऍक्टिव्ह फोर्सेस म्हणजे काय? वेट ऑफ द बॉडी अप्लाइड फोर्स, याला आपण म्हणतो ऍक्टिव्ह फोर्स. आणि रिएक्टिव्ह फोर्सेस म्हणजे काय? हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. रिएक्टिव्ह फोर्सेस म्हणजे काय सांगा? ऍक्टिव्ह फोर्सेस म्हणजे काय? वेट ऑफ द सिलेंडर. बरोबर ना? येस सर. हा, चला सांगा मला आता. मगाशी जे डिस्कस केलं तेच रिपीट करायचंय. ऍक्टिव्ह फोर्सेस कुठले कुठले सांगा? स्टार्टिंग फ्रॉम फर्स्ट सिलेंडर. वेट ऑफ द सिलेंडर जे किती असेल? 500 Newton. 500 न्यूटन. And it will act on both the cylinders. दोन्ही सिलेंडरचं वेट जे आहे 500 न्यूटन हे डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होईल.
काय डाऊट इथपर्यंत? No, sir. No, sir. No, sir. Okay. Now let us talk about the reactive forces. ठीक आहे. Reactive forces. Start from the cylinder 1. उजवीकडच्या सिलेंडर पासून सुरुवात करूया. पहिला रिएक्टिव्ह फोर्स कुठून असेल? फ्रॉम पॉइंट ए, बरोबर आहे का? RE. हाँ. Yes, हाँ. sir. Yes, इथून sir. एक रिएक्टिव्ह फोर्स येईल जो कुठे ऍक्ट होईल? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सिलेंडर, बरोबर आहे का? Yes, sir. Yes. विल Sir. कॉल Yes, इट sir. ऍज आर ए कॅपिटल म्हणा स्मॉल म्हणा काय फरक पडत नाही, बरोबर आहे. नेक्स्ट जो लोअर सिलेंडर आहे सिलेंडर 2, तो पण सिलेंडर 1 वरती एक रिएक्टिव्ह फोर्स असं देणार आहे, ज्याला आपण RB म्हणूया. चालतंय का? Yes, sir. त्यामुळे सिलेंडर 1 वरती किती फोर्सेस झाले? 3. RA, RB आणि वेट जे किती आहे? 500, बरोबर आहे. आता सिलेंडर 2 एकमेकांना टच करतात, त्यामुळे जेवढा फोर्स सिलेंडर 1 याच्यावरती एक्झर्ट करतंय तेवढाच फोर्स सिलेंडर 1 हे 2 वरती एक्झर्ट करतायत, जो किती असणार आहे? RB. इज दॅट क्लिअर? हॅलो. Yes, sir. Yes, ओके. sir. आणि इक्विलिब्रियम मध्ये असल्यामुळे हे दोन्ही RB एकमेकांना ऍक्च्युअली कॅन्सलच करतील जर तुम्ही सेपरेट त्यांना कन्सिडर केलं तर. इक्वल अँड अपोजिट आहे, बरोबर आहे. नेक्स्ट अजून रिएक्टिव्ह फोर्स कुठला असेल? तर पॉइंट RD. सी पासून वरती येणारा RC आणि डी पासून येणारा रिएक्टिव्ह फोर्स RD. 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 ठीक आहे. तर यांच्यापैकी साधा सरळ म्हटलं तर एकमेव फोर्स आहे जो कोण आहे? RD, बरोबर ना? जो हॉरिझॉन्टल आहे. येस ऑर नो? Yes. Yes, sir. Yes. आणि दोन Yes, sir. फोर्सेस जे आहेत 500 चे ते दोन व्हर्टिकल आहेत. Yes, sir. अदरवाइज राहिलेले जे सर्व फोर्सेस आहेत म्हणजे कुठले कुठले? RA, RB RB. आणि RC. RC हे सर्व इन्क्लाइंड फोर्सेस आहेत. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके. Yes, आता sir. बघा जे आपल्याला समजलं तेच फ्री बॉडी डायग्राम पुढच्या स्लाइड वरती दाखवतोय. फक्त इथं काय केलेलं आहे? RB हे जे दोन फोर्सेस आहेत, म्हणजे दोन्ही सिलेंडरची फ्री बॉडी डायग्राम सेपरेटली लक्षात यायसाठी आपण दोघांमध्ये गॅप थोडासा दाखवलेला आहे. कशासाठी? फॉर द सेक ऑफ अनालिसिस ऑफ फोर्सेस. ऍक्च्युअली सिलेंडर कसे आहेत? एकमेकांना टच करतायत, पण गॅप कशासाठी दाखवलाय? तर प्रत्येक सिलेंडरची फ्री बॉडी डायग्राम समजण्यासाठी. पहिला मुद्दा लक्षात आला? Yes, sir. Yes, sir. दुसरी गोष्ट, फ्री बॉडी डायग्राम मध्ये आपल्याला हा व्हर्टिकल चॅनल किंवा हा इन्क्लाइन चॅनल दाखवायची गरज नाही. लक्षात येत आहे का? पण हा अँगल जर 30 डिग्री असेल तर आपल्याला अँगलचं पण कॅल्क्युलेशन करायचं आहे. समजतंय ना? तर ते कॅल्क्युलेशन दाखवायसाठी आपण टाइमिंग ह्या लाईन्स कन्सिडर करत आहोत. सिलेंडर 1 and सिलेंडर 2 नोट करताय? फ्री बॉडी डायग्राम काढून घेताय? Yes, sir. Yes, sir. ओके. ड्रॉ द फ्री बॉडी डायग्राम.
Or have you drawn the FBD free body diagram झाली का? Yes, Yes, sir. sir. Yes, sir. Okay. Now it is the most important time to think about the angles. ठीक आहे. मगाशी जी आपण प्रोसिजर लिहिली त्यानुसार बघा, the cylinder on right hand side, cylinder 1 आपण त्याला म्हणतोय मगापासून. How many forces are acting? 3. 3. And on cylinder 2, how many forces are acting? 2. बरोबर आहे? त्यामुळे लॅमिस थेरम कुठे यूज करता येईल? 1. सिलेंडर 1 ला यूज करता येईल. इथपर्यंत कट आउट आहे का? No, sir. Okay. Next. Now let us go towards the calculation of angles. तर आपण मगाशी जी सुरुवातीला चर्चा केली होती त्याच्यामध्ये आपण काय ऑब्झर्व केलं? प्रेफरेबली वी शुड थिंक अबाउट द अक्यूट अँगल्स. बरोबर आहे? तर आपले कॅल्क्युलेशन सोपे होतील. बरोबर ना? Yes, sir. Okay. Now this is inclined channel and what is the inclination? 30 degrees with the horizontal. या रेफरन्सने सर्व अँगलचं कॅल्क्युलेशन आपण करायला सुरुवात करूया. Shall we start? Yes, sir. Yes, Yes, sir. तर Yes. Yes, sir. लॅमिस थेरम आपण कुठे वापरणार आहे सांगा? सिलेंडर 1 ला वापरणार आहे. बरोबर आहे? Yes. Yes, sir. Okay. So which are the forces acting on cylinder 1? RA, RB and 500. Correct? तर Yes, इथले sir. अँगल्स आपल्याला माहिती असले पाहिजेत. RB and W. हा, W means 500 Newton. Okay. So we should have the angles corresponding to all the forces. तर पहिली गोष्ट मला सांगा, what is the value of this particular angle? इथं जो मी हायलाइट केलाय सिलेंडर 1 मध्ये अँगल दिसतोय तो किती डिग्रीज असेल? 30. 30. Correct. 30 degree. So this angle will be 30 degrees. कसं कॅल्क्युलेट केलं बघा, तर ही हॉरिझॉन्टल सरफेस आहे, त्याला परपेंडिक्युलर कोण आहे? त्याला परपेंडिक्युलर कोण आहे? तर वेट हा व्हर्टिकल फोर्स आहे ना, बरोबर आहे की नाही? Yes, sir. त्यामुळे हॉरिझॉन्टल लाईनला परपेंडिक्युलर कोण झाला? तर व्हर्टिकल फोर्स विच इज W और 500 न्यूटन. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट, हा जो इन्क्लाइन चॅनल आहे दिसतोय का इथं हायलाइट करतोय मी, Yes, sir. ह्या इन्क्लाइन चॅनलला परपेंडिक्युलर कोण आहे? तर नॉर्मल रिएक्शन RA. इज इट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे जेवढा अँगल इथं आहे 30 डिग्रीज तेवढाच अँगल कोणामध्ये सांगा? तर वेट आणि RA यांच्यामध्ये आहे. Shall I repeat or is it understood? Understood. Okay. So mention the first angle here. पहिला अँगल मेन्शन करा 30 degrees. ठीक आहे. Next. Now, in terms of angles, what is the relation between RA and RB? अँगलच्या दृष्टीनं RA आणि RB यांच्यामध्ये अँगल किती आहे? 90 degree. 90 आहे. बरोबर आहे? करेक्ट. इट कॅन बी इझिली ऑब्झर्व. हा अँगल 90 का आहे लक्षात घ्या, कारण दोन्ही सिलेंडरचं डायमीटर इक्वल आहे. अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, sir. दोन्ही सिलेंडरचे डायमीटर इक्वल आहेत, त्यामुळे दोन्ही सिलेंडरचा सेंटर जो आहे तो एकाच हाईट वरती आहे इन्क्लाइन्ड सरफेस पासून. समजतंय?
हॅलो, एम आय ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. ओके. त्यामुळं आर ए आणि आरबी मधला अँगल आहे 90 डिग्री. त्यापैकी जर तुम्ही हा 30 डिग्री सबट्रॅक्ट केला 60 degree. तर 60 डिग्री इज द अँगल बिटवीन विच टू फोर्सेस? वेट अँड आरबी. ठीक आहे, ठीक आहे. लिहा मग. कन्सिडर, ह्याला नाव द्या सिलेंडर 1 असं नाव द्या, दिलं नसेल तर. कन्सिडर cylinder 1, consider cylinder 1 comma which is acted upon by three forces, that is RA comma RB, and W equal to 500 Newton. W equal to 500 Newton. नेक्स्ट, अँगल्स लिहून द्यावे लागतील का तुम्हाला, का समजलं डायरेक्टली? हा पहिला प्रॉब्लेम आहे, त्यामुळे माझ्या पहिला प्रॉब्लेम आहे त्यामुळे लिहून घेऊया, पुढच्या प्रॉब्लेमला काय गरज नाही. the angles corresponding to various forces are, corresponding म्हणजे काय? तर तो फोर्स सोडून राहिलेल्या दोन फोर्स मधला अँगल, हे तर समजलं असेल आतापर्यंत. Yes, sir. करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय? तर एखादा पर्टिक्युलर फोर्स जर तुम्ही विचारात घेतला तर तो फोर्स सोडून राहिलेले जे दोन फोर्सेस आहेत त्यांच्यामधला अँगल. द करस्पॉन्डिंग अँगल्स आर, लिहा बरं कुठले कुठले करस्पॉन्डिंग अँगल आहेत. आर ए करस्पॉन्डिंग अँगल किती आहे? 60 degree. 60 डिग्रीज, करेक्ट. आर बी करस्पॉन्डिंग अँगल किती आहे? 30 डिग्रीज. आणि तिसरा फोर्स आहे डब्ल्यू. डब्ल्यू म्हणजे 500, बरोबर आहे का? किती आहे अँगल? 90 degree. 90 डिग्रीज. आर ए आणि आरबी मधला अँगल हा डब्ल्यू चा करस्पॉन्डिंग अँगल आहे. बस याच्यामध्ये एवढं शिकवायसारखं होतं, पुढचं सगळं येतं तुम्हाला. राईट डाऊन. युझिंग लॅमिस थेरम फॉर सिलेंडर 1. इथून पुढे हा रुटीन प्रॉब्लेम आहे, लक्षात आलं? युझिंग लॅमिस थेरम फॉर cylinder 1. लॅमिस थेरम बेसिक फॉर्म्युला लिहा पहिल्यांदा. F1 अपॉन साइन अल्फा equal to F2 upon sin beta equal to F3 upon sin gamma. आता कुणाला पण F1 म्हणा, कुणाला पण F2 म्हणा, कुणाला पण F3 म्हणा. आर ए ला F1 म्हणायचं चालेल का? Yes, sir. Okay, so let us consider RA as F1.
मी सांगा इक्वेशन काय येईल सर्वांनी 2 मिनिटं काही लिहू नका. तुम्ही सांगाल ते मी RA लिहिणार. upon sin 60 RA अपॉन sin 60 sin sin 60 60 हा is equal to is equal to RB upon sin 30. upon sin 30. RB upon sin RB अपॉन nine 30. sin 30. 30 ओके 500 upon sin 90 इक्वल टू W म्हणा 500 म्हणा काय म्हणायचं ते म्हणा upon sin 90. Sin अपॉन 90. sin 90. ठीक आहे. नाउ फर्स्ट कन्सिडर द रेशो. कुठले 2 रेशो कन्सिडर करायचे? दुसरा आणि तिसरा करायचा. ह्यापैकी W आपल्याला माहिती आहे ना. W इज इक्वल टू 500 हे आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे का? Can you find out RA and RB? हॅलो, RA आणि RB मिळेल का आपल्याला? Yes sir. yes sir Yes sir. yes sir ओके. याच्यातला फर्स्ट पॉइंट कन्सिडर काय कन्सिडर करायचं? 500 डिवायडेड बाय sin 90 हा तिसरा रेशो बरोबर आहे का? इज इक्वल टू दुसरा रेशो कुठला घ्यायचा? आरबीचा घ्यायचा ना. yes sir आरबी अपॉन sin 30. सबस्टिट्यूट करा, कॅल्क्युलेशन करा. यू विल गेट द व्हॅल्यू ऑफ आरबी. आता सबस्टिट्यूशन मी दाखवत नाही. ओके. 250 Newton. आरबी इज 250 न्यूटन. करेक्ट. Yes sir. RA is equal to 433 40 RA is equal to 250 RA sir is equal to 433.01. करेक्ट. 433.01. व्हेरी गुड. आता काय कन्सिडर करायचं? कन्सिडर $500 divided by sin 90 equal to RA divided by sin 60. ह्या 2 रेशो कंपॅरिझन केलं तर you will get the value of RA and this value is 433.01 न्यूटन. ठीक आहे. नाउ रीड द प्रॉब्लेम स्टेटमेंट. काय काय मिळवायचं आपल्याला? RA, RB, फाइंड आउट द RC. रिएक्शन्स ऍट ऑल द कॉन्टॅक्ट पॉइंट्स. म्हणजे RA, RB, RC आणि RD हे सगळं मिळवायचं आहे. बरोबर आहे. त्यापैकी काय मिळालं? RA आणि RB हे कसं मिळालं? डायरेक्टली युजिंग लॅमिस थेरम. Lami's theorem. ओके. आता जर आपण मगाशी डिस्कस केल्याप्रमाणे सिलेंडर 2 कडे जर आलो आपण, सिलेंडर 2 म्हणजे कुठला? डावीकडचा. बरोबर आहे का? yes sir तर इथं आपल्याला लॅमिस थेरम डायरेक्टली वापरता येणार नाही. काय येणार नाही बरं? 4 forces आहेत. 4 फोर्सेस आहेत. बरोबर आहे. आरसी, आरडी हे 2 रिएक्टिव्ह फोर्सेस. आरबी हा सिलेंडर 1 कडून येणार रिएक्टिव्ह फोर्सेस आणि चौथा फोर्स आहे डब्ल्यू. त्यामुळे इथं आपल्याला डायरेक्टली लॅमिस थेरम वापरता येणार नाही. मग इथं काय करावं लागेल? वी हॅव टू यूज
conditions of equilibrium. Write down. Second part. हा first part झाला. RA आणि RB calculate करणं using Lamis theorem. This was first part. Second number there. Second part. Cylinder 2 is acted upon. Cylinder 2 is acted upon by 4 concurrent forces. Four concurrent forces. Hence, we should not use Lamis theorem. Hence, we should not use Lamis theorem for cylinder 2. Next line. But for finding RC and RD, but for finding RC and RD, we should use conditions of equilibrium. We should use conditions of equilibrium. लिहून घेतलं? Yes, sir. सांगा काय लिहिलंय वाक्यामध्ये? त्याचा अर्थ समजला का मला सांगा? सिलेंडर 2 मध्ये 4 फोर्स आहेत म्हणून लॅमिस थेरम वापरता येत नाही. करेक्ट. मग लॅमिस थेरम वापरता येत नसेल तर आरसी आणि आरडी मिळवण्यासाठी काय करायला सांगितलंय? कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम कंडिशन्स यूज करायच्या आहेत. ठीक आहे. बरं, आतापर्यंत लिहिलंय ते आता मी इरेज करतो. आतापर्यंत समजलं सगळं? येस सर. ओके. आता आपण आहे सिलेंडर 2 च्या अनालिसिस मध्ये. बरोबर आहे. समेशन एफ आणि समेशन एफ वाय इक्वल टू 0 ह्या कंडिशन वापरायच्या आहेत. कुणासाठी? सिलेंडर 2 साठी. म्हणजेच बघा 4 फोर्सेस कुठले कुठले बघा, आरबी, आरसी, आरडी आणि 500 न्यूटन. ह्या चारही फोर्सेसला आपल्याला रिझॉल्व्ह करायचंय. कसं? हॉरिझॉन्टली आणि व्हर्टिकली. बरोबर आहे. यापैकी बघा 500 न्यूटन हा व्हर्टिकल फोर्स आहे, त्याला रिझॉल्व्ह करायची गरज आहे का? नो सर. आरडी इज हॉरिझॉन्टल फोर्स. शुड इट बी रिझॉल्व्ड? No. So we have to resolve only 2 forces before finding summation fx and summation fy. And we know for resolution of inclined forces we need its inclination. बरोबर आहे. कुठलाही फोर्स रिझॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला त्याचं इन्क्लिनेशन पाहिजे. कुणाबरोबर? विथ द हॉरिझॉन्टल. अंडरस्टूड? Yes, sir. Okay. Now, inclination of RB with the horizontal, how much? $30. RB चा अँगल हॉरिझॉन्टल बरोबर किती असेल? 30 डिग्री. करेक्ट. इट्स अँगल इज 30 degrees. बरोबर आहे. Now, what is the relation between RB and RC? Once again, perpendicular to each other. Yes or no? येस सर. त्यामुळे RC चा हॉरिझॉन्टल बरोबरचा अँगल 60 डिग्री. 60 degree. this angle should be 60 degrees. 60 Mention degrees. these angles in the free body diagram. हे दोन अँगल मेन्शन करा फ्री बॉडी डायग्राम मध्ये.
Can I mention? Yes. Yes, sir. Okay, what should be next step? तर प्रत्येक फोर्सेसचे कंपोनंट जे आहेत त्यांच्याविषयी इमॅजिन करायचे, बरोबर आहे का? नाउ व्हॉट विल बी द कंपोनंट्स ऑफ आरबी along x and y axis, पॉझिटिव्ह व निगेटिव्ह आपण इथं दाखवूया. So the horizontal component of RB will be towards left hand side. Is it correct? Yes. Yes, sir. And vertical component will be in downward Downward direction. direction. आणि RB चा अँगल आपल्याला माहिती आहे किती आहे? 30 डिग्रीज. त्यानुसार साइन कॉस आपण वापरतो. नेक्स्ट, व्हॉट अबाउट RC? RC चे कंपोनंट कसे असतील? हॉरिझॉन्टल कंपोनंट टुवर्ड्स लेफ्ट. इज इट करेक्ट? Yes, sir. And vertical component will be Upward. upward. बरोबर आहे का? And inclination of RC with the horizontal is 60 degrees. Accordingly use sin and cos. बघा, RD horizontal force, 500 Newton vertical force. No need to resolve these forces. Therefore, we are resolving RB and RC. ठीक आहे? लिहा आता. Reactive force RD. Reactive force RD and 500 Newton need not be resolved. हे रिझॉल्व करायची गरज नाही. Full stop. Resolve the forces RB and RC. Resolve the forces RB and RC horizontally and vertically. Horizontally and vertically. फुल स्टॉप. आता बघा, हे दोन सिलेंडर जे आहेत ते स्टेडी आहेत, बरोबर आहे की नाही? त्यांची मुवमेंट चालू आहे का? नाही, म्हणजे ते इक्विलिब्रियम मध्ये आहेत, बरोबर आहे? त्यामुळे आपल्याला काय यूज करायचंय? कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. नेक्स्ट लाईन. युझिंग द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. युझिंग द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. कोणती यूज करायची सांगा? पहिल्यांदा समेशन इफेक्ट यूज करायची काय FY? हा, थोडस बघा, जर अजून तुम्हाला डेप्थ मध्ये विचार करायचा असेल तर बिफोर यू राईट एनिथिंग थोडं लिहून घ्यायच्या आधी विचार करा. लक्ष आहे का? हा, ऐका ना थोडं, थोडस. लेट मी कम्प्लीट. मग त्यातनं जर डाऊट राहिला तर आपण डिस्कस करूया. ओके. समजा तुम्ही समेशन एफएक्स इक्वल टू 0 ही कंडिशन वापरली, ठीक आहे? तर 500 चा हॉरिझॉन्टल कंपोनंट 0, बरोबर आहे? Yes, sir. नंतर RC चा हॉरिझॉन्टल कंपोनंट हा पण अननोन आहे ना? RB ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, आपण मिळवला RB किती मिळवला? 250, बरोबर आहे का? Yes, sir. हो सर. हा, मग बघा, RB चा हॉरिझॉन्टल कंपोनंट माहिती आहे, बरोबर आहे? 500 चा हॉरिझॉन्टल कंपोनंट 0 हा पण माहिती आहे. RC चा हॉरिझॉन्टल कंपोनंट माहिती आहे का? नाही, तो अननोन आहे, बरोबर आहे का? आणि RD हा पण अननोन आहे. त्यामुळे जर तुम्ही समेशन एफएक्स इक्वल टू 0 न सुरुवात केली तर दोन अननोन राहतील. अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, sir. Yes. Yes, sir. ओके. आणि समजा समेशन FY ने सुरुवात केली तर एक unknown. एकच unknown राहील. तर RD चा वर्टिकल कंपोनंट 0, बरोबर आहे का? हो सर. 500 न्यूटन
माहिती असलेली गोष्ट आहे. आर बी याचा हॉरिझॉन्टल व्हर्टिकल कंपोनंट माहिती आहे आपल्याला. माहिती आहे. अननोन कोण राहील फक्त RC चा व्हर्टिकल RC कंपोनंट. चा येस ऑर नो? vertical. Yes, sir. हा, मग समेशन एफ ने सुरुवात करायची का समेशन FY ने करायची? Summation FY. Summation FY. Summation FY. Okay, write down. Using the first condition of equilibrium. Using the first condition of equilibrium, summation Fy equal to 0. Okay, we'll follow one practice. सगळे कंपोनंट तुम्ही मला सांगा, मी लिहितो त्यानंतर तुम्ही लिहायचं. डावीकडनं सुरुवात करायची. हॅलो. Yes, sir. ओके, व्हर्टिकल कंपोनंट ऑफ RD किती आहे? 0. 0. ओके, नेक्स्ट 500 कडे जायचं आता. त्याच्यानंतर Yes, sir. साइन कन्व्हेन्शन सांगा 500 साठी. Minus. Minus 500. 500 दोन फोर्सेस झाले. ठीक आहे. देन व्हर्टिकल कंपोनंट ऑफ RC plus RC Plus प्लस RC sin of sin 60. 60 हा अँगल बरोबर आहे का? कन्फर्म केलं ना? Yes, sir. Yes, sir. Okay, and remaining component is that of RB. Is that component positive or negative? negative. Negative. Minus 250. RB 250. 250 नंतरच्या स्टेपला सबमिट करायचे. सध्या सुरू RB इंटू काय म्हणायचं? Sin 30. साइन 30. Sin sin 30. हे काय झालं? समेशन FY बरोबर आहे का? राईट हँड साइड काय इक्वल टू 0. करा सबस्टिट्यूट आता. 0 काय परत लिहायची गरज नाही. मायनस 500 प्लस RC sin 60 minus RB is 250 ना. 250 sin of 30 equal to 0. This will give you the value of RC. Focus on the calculations. Plus minus sin cos याच्यामध्ये कुठेही गडबड होऊ द्यायची नाही. साइन कन्व्हेन्शन आणि साइन कॉस याच्यावरती व्यवस्थित फोकस करा. You'll definitely get the right answer. And do remember, concentration is the key in every field of life. आपण क्रिकेट वगैरे पाहतो बरोबर आहे का? एखादा बॅट्समन मस्त 6 4 मारत असतो, 100 150 200 रन काढतो बरोबर आहे की नाही? पण तो कधीतरी आउट होतो. कशामुळे? ड्यू टू लॅक ऑफ कॉन्सन्ट्रेशन. तर ते होऊ द्यायचं नाही. हा, minus 433. व्हॅल्यू ऑफ RC 433.0. Minus 433. Sir,
721.68 आले. 721.68. 721.70. मी काय सांगत होतो बाळांनो? 721.6. एक्झॅक्टली. इकडे बघा बाळांनो, लक्ष आहे का? इट Yes, इज sir. नाव द टाइम टू बी अँग्री विथ यू वन्स अगेन. बरोबर आहे ना? जर सारखं काय रागावतोय म्हणावं. तर तुमचं वय 18 आहे, माझं 41 आहे. बरोबर आहे ना? त्यामुळे कुठं चुकत असेल तर सांगितलं पाहिजे, जरा अनुभव जास्त आहे. लेफ्ट हँड साइड बघा बरं, किती निगेटिव्ह टर्म आहेत? 2. -500 ही एक निगेटिव्ह टर्म आहे आणि -250 इंटू sin 30 ह्या दोन निगेटिव्ह टर्म आहेत. ह्या दोन टर्म जर उजवीकडे गेल्या तर पॉझिटिव्ह येतील. Yes, sir. म्हणजे आरसीचं उत्तर कमीत कमी पॉझिटिव्ह यावं एवढं तरी सामान्य ज्ञान आपल्याला पाहिजे. डू यू अग्री ऑर नॉट? Yes, sir. मग आता मला सांगा, एवढं झाल्यानंतर जर उत्तर निगेटिव्ह आपण सांगत असू, ह्याचा अर्थ काय? कुठंतरी कॉन्सन्ट्रेशन आपलं कमी पडते. बरोबर आहे ना? आणि आपण कुठंतरी गडबड करतोय पटकन उत्तर सांगण्यासाठी. तर पहिली गोष्ट लक्षात आली पाहिजे की काय, उत्तर हे पॉझिटिव्ह यायला पाहिजे. कारण डावीकडच्या दोन टर्म निगेटिव्ह आहेत, त्या उजवीकडे जर तुम्ही ट्रान्सफर केल्या तर पॉझिटिव्ह होणार आहेत. येस ऑर नो? Yes, sir. Okay. So once again focus on the calculation and tell me the value of RC. 726.7. 721.68. 721.687. Is it correct? Yes, sir. So this is the third reactive force we have obtained. And what is the last step remaining? Summation. Summation. Correct. Fx is equal. Using the second condition. The second का म्हणतात? तशीच पद्धत आहे म्हणून आपल्याकडे. हॅलो, नंबरच्या पुढे द्यायला होतं. ए एन दी आर्टिकल्स शिकवलेत का ना सरांनी, नागणे सरांनी? Yes, sir. काय बरेच दिवस झाले आमच्या मित्रांना मी भेटलोच नाही, त्यामुळे मला सगळ्यांची आठवण यायला लागली. नाही, काल गडदे सरांची आठवण काढली. युझिंग द सेकंड कंडिशन ऑफ इक्विलिब्रियम. कुठली यूज करायची हो? समेशन Fx is equal to 0. Summation fx equal to 0. Tell me the values of horizontal components. RD, is it positive or negative? Positive. RD is positive. Plus horizontal component of 500 Newton force must be 0. 0. 500 न्यूटनचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट हा 0 असणार आहे. बरोबर आहे का? नेक्स्ट Yes, sir. आरसी घ्यायचा आता. आरसीचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट will it be positive or negative? Negative. Okay. Minus RC. Cos 60. Cos घ्यायचं का sin घ्यायचं? Cos. Cos घ्यायचं, कारण आपण हॉरिझॉन्टल घेतो. बरोबर का? RC into cos of 60 degrees, angle 60 आहे. ओके. आणि आरबीचा हॉरिझॉन्टल कंपोनेंट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह? Negative. मायनस आरबी Cos 30. 30. हे झाली लेफ्ट हँड साइड. समेशन एफ एक्स. राईट हँड साइड काय? इक्वल टू 0. 0. Now with 100% concentration, I am expecting
ओनली वन व्हॅल्यू फ्रॉम ऑल ऑफ यू. सगळ्यांचं येणारं उत्तर एकसारखंच असावं अशी माझी अपेक्षा आहे. ओके, कुठलीही गडबड करू नका, शांतपणे सबस्टिट्यूशन करा, कॅल्क्युलेशन करा. Five seven seven point three. 577.34. 577.34. 577.34. कोणती व्हॅल्यू सांगता? RD. RD ना, RD. RD. RD, R कॅपिटल पाहिजे. RD इक्वल टू 577. 577.349. 349. One. Perfect. So this is the thing for which we are working since last 2 months. बरोबर आहे. मला वाटतं ही पहिली वेळ असेल ज्यावेळी आपण ठरवून व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन कॅल्क्युलेशन केलंय. सगळ्यांचं उत्तर एकसारखं येतंय. ज्यांचं येत नाही त्यांनी बघून लिहित आहेत. येस और नो? So congratulations to me and congratulations to you. Now we have shown 100% involvement. Write down answer. काय लिहिणार आन्सर मध्ये? जसा प्रश्न तसं उत्तर. प्रश्नात काय सांगितलंय? Reactive force. रिएक्टिव्ह फोर्सेस फाइंड आउट करा म्हणून सांगितलं नाही. आन्सर, रिएक्टिव्ह फोर्सेस at points A, B, C and D are, लिहून टाका व्हॅल्यू. आर ए किती आहे? 433.01. Then RB 250 na? 250 Newton. Yes. 250 Newton. RC 71.68. 721, correct. 721.687 Newton. And RD, we have just calculated its value as 4 kiti? 77. 577.34. 577.349 Newton. चला पटकन within 1 minute explain me what was given and what has been done by us. What is given? 2 cylinders. Two Two cylinders cylinders resting in on contact. 2 channels. बरोबर आहे. The cylinders are identical. Yes. Identical म्हणजे काय? Equal in diameter, equal in weight. Correct. Hello. Identical म्हणजे काय? Equal in diameter, equal in weight. बरोबर आहे का? Wait. Okay. What we have to find out? Reactive force. Reactive forces at the points A, B, C and D. Okay. So for that purpose, we need to consider all the active and reactive forces acting on the cylinders. Okay. So the active forces will be weight of each cylinder, that is 500 Newton.
and reactive forces will be developed at each and every point of contact. Yes or no? Yes, sir. So reactive forces are A, RB, RC and RD, out of which reactive force RB will be exerted by both the cylinders on each other. B हा दोघांचा कॉमन पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, त्यामुळे रिएक्टिव्ह फोर्स RB जो आहे तो प्रत्येक सिलेंडर हा दुसऱ्या सिलेंडर वरती एक्झर्ट करणार आहे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Okay, then we have considered free body diagram, from which we observed that cylinder 1 is acted upon by how many forces? 3 forces. 3. And cylinder 2 is acted Three upon by 4 forces. 4 Four forces. forces. बर, मग स्ट्रॅटेजी काय ठरली आपली? सिलेंडर 1 वर लॅमिस जिथं 3 फोर्सेस आहेत तिथं काय करायचं? लॅमिस थेरम. लॅमिस थेरम अप्लाय करायचं. ज्याच्यावरनं काय मिळेल आपल्याला? RA आणि RB, बरोबर आहे का? Yes, sir. Yes, sir. आणि नंतर काय केलं? सिलेंडर 1 डावीकडच्या सिलेंडर मध्ये मात्र 4 फोर्सेस आहेत, तिथं लॅमिस थेरम अप्लाय करता येणार नाही. म्हणून काय केलं आपण? कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम, समेशन Fy इक्वल टू 0, समेशन Fx इक्वल टू 0. प्रॉब्लेम आवडला? Yes, sir. Yes. Yes, हे sir. काय आवडायसारखा प्रॉब्लेम आहे का म्हणून? चांगला आहे, पण पहिला समजलं की पुढचे जमतात सगळे. एक सेम प्रॉब्लेम होमवर्क साठी देतो, लिहून घेताय? Yes, sir. मेक ओनली वन चेंज. काय चेंज केलंय सांगा बरं पटकन. वेट. Very good. Only weight has been changed. This is problem for homework. I'll take the attendance. Sir, रोहित गायकवाड अटेंडन्सच्या वेळी उपस्थित झालेले आहेत, स्वागत आहे. नेटवर्क आलेलं आहे. एक लक्षात घ्या, ज्या लोकांना फक्त अटेंडन्सच्या वेळी लेक्चरला येऊ वाटतं, बरं का, तुम्ही थोडस विचार करा प्लीज. दॅट इज माय रिक्वेस्ट. हा विचार चुकीचा नाही. एक माणूस म्हणून प्रत्येकाला असं वाटू शकतं. आता उद्या जर मला कोणी सांगितलं की सर तुम्ही काय शिकवू नका, रिझल्ट 100% लागेल, बरोबर आहे, मला पण आनंद होणारच की. पण ह्या गोष्टी प्रॅक्टिकली अवघड आहेत. वी आर नॉट सुपरमॅन और सुपर वुमन. त्यामुळे आपल्याला 4 चौघांप्रमाणे इन्व्हॉल्व झालं पाहिजे, कष्ट केलं पाहिजे, वेळ दिला पाहिजे, बरोबर आहे ना. आज एक प्रॉब्लेम होता पण आपण त्यासाठी 2 तास घालवले. येस ऑर नो? Yes, sir. पण ह्या 2 तासानंतर जे डोक्यामध्ये शिरलेलं आहे, डज इट गिव्ह द सॅटिस्फॅक्शन? येस ऑर नो? Yes, sir. Yes, sir. हेच जर आपण क्लासरूम मध्ये असतो तर आपल्याला 1 तास सुद्धा पुरला असता बाळांनो, बरोबर आहे ना. पण तुम्ही विचार करा, ह्या डायग्राम ज्या आहेत ह्या काढणं, याची तयारी करणं, बरोबर आहे की नाही, हे तुम्हाला कुठल्या पद्धतीनं सांगायचं जेणेकरून काय कन्फ्युजन होणार नाही. इट नीड्स अ लॉट ऑफ प्रिपरेशन अँड यू मस्ट नो. म्हणजे माझी सांगायची इच्छा नव्हती, बरोबर का, बट यू मस्ट नो अंडर विच कंडिशन्स दीज थिंग्स हॅव बीन डन. ठीक आहे. एक सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो इनडायरेक्टली. मी पुण्यामध्ये आहे आणि खूप टेन्शन मध्ये आहे. अशा परिस्थितीत एकच अपेक्षा असते की बाबा तुम्ही सिन्सिअरली इन्व्हॉल्व्ह होऊन काम करावं, बरोबर आहे की नाही. त्यामुळं आज पहिल्या लेक्चर मध्ये जी काय चर्चा झाली
रिगार्डिंग इन्व्हॉल्वमेंट ती परत कधीही होऊ नये अशी माझी इच्छा आहे. इज दॅट अ प्रॉमिस? येस Yes, सर. sir. Yes, sir. ओके, थँक्यू व्हेरी मच. बोला आता काय डाऊट असेल तर विचारा. अँगल थोडस चेंज करून घ्यायचा का आता? 45 घ्यायचा. हो सर. हा, हा चालेल. टेक द अँगल ऑफ 45 degrees.